नमस्कार मित्रांनो, मुंडे स्पोकन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आता आपला नवीन व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन येत आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्सची जी सिरीज सुरू केली आहे त्यामधला प्रेझेंट टेन्स आपण पूर्ण शिकलेला आहे आणि आता आपण पास्ट टेन्स शिकायला सुरुवात केलेली आहे. त्यामधला पण सिंपल पास्ट आपण शिकलेला आहे, त्यानंतर पास्ट कंटिन्युअस शिकलेला आहे आणि आता जो आपण टेन्स शिकतोय तो आहे पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजे पास्ट परफेक्टला मराठीमध्ये म्हणतात पूर्ण भूतकाळ. हा काळ कुठे वापरतात तर भूतकाळात क्रिया झाली होती आणि ती भूतकाळातच सुरू होऊन संपलेली होती, म्हणजे परिपूर्ण त्यावेळेसच ही क्रिया होऊन गेलेली असते. अशा गोष्टी सांगण्यासाठी आपण परफेक्ट पास्ट टेन्सचा वापर करतो. जसं की भूतकाळात राजा महाराजांच्या कथा होत्या किंवा आपण शिवाजी महाराजांच्या कथा सांगतो, आपल्या स्वतंत्र लढ्याची कथा सांगतो किंवा आपण तो स्वतंत्र लढा सांगतो. म्हणजे ही क्रिया भूतकाळात सुरू झाली होती आणि भूतकाळातच घडून गेली, ती सांगण्यासाठी आपण या काळाचा वापर करतो. म्हणजेच आपल्याला या काळाचा वापर कुठे करावा आणि कुठे नाही करावा याची सुद्धा आपल्याला जाण निर्माण होते. चला मित्रांनो, आपण मेन टॉपिक कडे वळूया. बघा, बोर्डवर परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. त्याची रचना आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. V3 ही काय भानगड आहे तर V3 ही काही नसून यालाच क्रियापदाचं तिसरं रूप म्हणतात, त्यालाच PP म्हणजे इथे पास्ट पार्टिसिपल म्हणतात, तर वर्तमान काळात त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. मित्रांनो, एवढा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. आणि इथं पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप. चला आपण उदाहरणाकडे जाऊया. आय हॅड अचीव्ड माय गोल. मी माझे ध्येय अचीव्ह केले म्हणजे संपादित केले. मी माझं ध्येय गाठलं ह्या शब्दाचा अर्थ होतो. मग इथे हॅड का घेतलं सर तर इथे भूतकाळामध्ये हॅड हे मुख्य क्रियापदाच्या अगोदर वापरण्याचं सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणजे हॅड घ्यायचं आणि हॅड नंतर डायरेक्टली क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. इथे सगळ्याच कर्त्यांसाठी आय असेल, बी असेल, यू असेल किंवा ही शीट असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं प्राण्याचं नाव असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण हॅड एकच सहाय्यकारी क्रियापद घेतो आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घेतो. म्हणून आय हॅड अचीव्ड माय गोल. दुसरं वाक्य पहा, वी हॅड प्लॅन्ड टू गो दिल्ली. आम्ही दिल्लीला जाण्याचं प्लॅन म्हणजे नियोजन आखलेलं होते. यू हॅड टॅकल अ क्वेश्चन. तू परीक्षेत आलेला प्रश्न एकदम टॅकल केला म्हणजे व्यवस्थित ट्रिकी पद्धतीने सोडवला. यू हॅड लाफ्ड ॲट बेगर. आपण रस्त्याने जात होतो तेव्हा आठवते का तुला, तू एका भिकाऱ्याकडे बघून हसला होता. म्हणजे ही क्रिया भूतकाळात झाली आणि भूतकाळातच सुरू होऊन संपलेली असते. मित्रांनो पुढे चला. ही हॅड सर्च अ न्यू जॉब. त्याला एक पहिला जॉब होता परंतु त्याने नवीन एक जॉब शोधला. आता तो त्या जॉब मध्ये समाधानी आहे. शी हॅड मॅरिड विथ मी. तिने माझ्याशी विवाह केला होता. क्रिया झाली होती सुरू भूतकाळामध्ये आणि भूतकाळातच संपलेली आहे. दे हॅड अनाउन्स्ड न्यू स्कीम. त्यांनी म्हणजे आपल्या सरकारने एक नवीन योजना घोषित केलेली आहे. अनाउन्स्ड. इथे पहा, तुमच्या सहज निदर्शनास येईल हॅड नंतर प्रत्येक ठिकाणी क्रियापदाला ईडी हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप घेतलेले आहे. प्रत्येक ठिकाणी मी अंडरलाईन केलेला पार्ट पहा आणि शेवटी ईडी हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि हॅडचा पण वापर केलाय. कधी कधी क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला ईडी पण लागतं आणि काही मुख्य क्रियापद अशी काय आहेत की ते अपवादात नाही. जसं टियर, टोर, टॉर्न म्हणजे फाडणे किंवा स्टील, स्टोल, स्टोलन किंवा टेक, टूक, टेकन, स्पीक, स्पोक, स्पोकन अशी काही मुख्य क्रियापद आहेत. त्यांचं तिन्ही रूप वेगळे असतात आणि काही रूप ही मुख्य क्रियापदाची ईडी प्रत्यय लागलेली असतात. तर मित्रांनो, एक तसं पण उदाहरण तुम्हाला मी घेऊन दाखवतो की त्या मुख्य क्रियापदाचे तिन्ही रूप वेगळे असतात. जसं की पहा मित्रांनो, हे वाक्य पहा. आय हॅड स्पोकन इन क्लास. मी वर्गामध्ये बोललो होतो. आय हॅड स्पोकन ह्याचं पहिलं रूप आहे मित्रांनो SPOK, स्पोक. सॉरी, स्पीक.
आणि दुसरं रूप आहे स्पोक आणि तिसरं रूप आहे स्पोकन म्हणजे बोललो होतो. त्यानंतर आपण लिहितो राईट म्हणजे लिहिणे, WROT रोट म्हणजे लिहिले आणि WRITTEN रिटन म्हणजे लिहिले. असे काही सहाय्यकारी क्रियापद आहेत की ते परिपूर्णतः वेगवेगळे असतात आणि हे वेगळे आपण हे पण वाक्य वापरून ही पण क्रियापद वापरून वाक्य तयार करू शकतो. चला मित्रांनो, आज आपण जी टेन्स शिकलाय ते टेन्सची जवळपास 20 वाक्य तुम्हाला करायची आहेत. त्याच्यानंतरचा टॉपिक तुम्हाला मी सांगतो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल, चालू पूर्ण भूतकाळ आणि त्याची सुद्धा आपल्याला उदाहरणं पाहिजे आहेत. तरी मी आपल्याला पुनश्च आश्वासित करतो की आपली ही सिरीज अशीच अबाधित राहणार आहे. अशीच आपल्याला नवीन नवीन ट्रिक्स, नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे. मित्रांनो, फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत, गोरगरीब विद्यार्थ्यापर्यंत, गरजू विद्यार्थ्यापर्यंत, होतकरू विद्यार्थ्यापर्यंत, कष्टाळू विद्यार्थ्यापर्यंत तुम्हाला हा माझा व्हिडिओ प्रामाणिकपणे शेअर करून, सबस्क्राईब करून, लाईक करून पाठवायचा आहे. मित्रांनो, जर तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहाल, तुम्ही मला असंच प्रेरणा देत राहाल, तुम्ही माझी प्रेरणा आहात, तुम्ही एक माध्यम आहात, तुमच्या माध्यमातून सगळे व्हिडिओ तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून मला तुमच्याकडून एक नवी ऊर्जा प्राप्त होते आणि मी अशाच प्रकारचं वेगवेगळं नॉलेज, वेगवेगळे ग्रामर टॉपिक तुमच्या पुढे मी घेऊन येईल. त्यासाठी मी तुमच्या सदैव ऋणी असेल. थँक्यू सो मच मित्रांनो.